हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज प्रोसेस मॅनेजमेंट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन पॉइंट कव्हर करणार आहोत. व्हॉट इज प्रोसेस अँड व्हॉट इज प्रोसेस स्टेट. प्रोसेसच्या स्टेट कोणत्या आहेत त्याची डायग्राम, त्याचे डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट डू यू मीन बाय प्रोसेस. Process is program in execution. So why it is called as program in execution? There are two types of entities. First one is active entity and second one is passive entity. So why it is called as active entity and passive entity? Process is called as active entity and program is called as passive entity. कन्सिडर करा, तुम्ही ज्या वेळेला तुमचा प्रोग्राम क्रिएट करता युझिंग डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेस, ॲट दॅट टाइम युअर प्रोग्राम इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह एंटिटी. बट वेन युअर प्रोग्राम इज एक्झिक्युटेड, जेव्हा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो, देन इट बिकम्स अ प्रोसेस. ज्या वेळेला तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी जातो, then it becomes a process. So process is called as active entity. प्रोसेस म्हणजे काय, तुमच्या ज्या काही बॅकग्राऊंडला ज्या प्रोसेस चालू असतात त्या ऑलवेज ऍक्टिव्ह स्टेटमध्ये असतात. सो प्रोसेस इज प्रोग्राम इन एक्झिक्युशन. म्हणजे जेव्हा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो, देन इट बिकम्स अ प्रोसेस. Your process memory is divided into 4 different sections. First one is stack, second आहे heap, third आहे data आणि fourth आहे text. तर आपल्याकडे एक प्रोग्राम आहे C चा. हा C चा प्रोग्राम आपण काय केलेला आहे, मल्टिपल इन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेला आहे. तर आफ्टर कंपायलेशन हा जो तुमचा C चा प्रोग्राम आहे तो स्टोअर कुठे होणार आहे, टेक्स्ट सेक्शन मध्ये. आफ्टर कंपायलेशन युअर प्रोग्राम इज स्टोअर इनटू टेक्स्ट सेक्शन. आता ह्या प्रोग्राम मध्ये बघा, आपल्याकडे दोन टाईपचे व्हेरिएबल अवेलेबल आहेत. एक आहे ग्लोबल व्हेरिएबल, दॅट इज इंटिजर a इज इक्वल टू 10 आणि नेक्स्ट आहे स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक इंटिजर m. तर नेक्स्ट जो पार्ट आहे आपला डेटा सेक्शन. तर ह्या डेटा सेक्शन मध्ये ग्लोबल व्हेरिएबल्स आणि स्टॅटिक व्हेरिएबल दोन टाईपचे व्हेरिएबल स्टोअर केले जातात. ग्लोबल व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल. तर ग्लोबल व्हेरिएबल आहे आपला इंटिजर a इज इक्वल टू 10 जे आपण व्हॉइड मेनच्या वरती डिक्लेअर केलेलं आहे, आणि स्टॅटिक इंटिजर m. हे दोन व्हेरिएबल स्टोअर कुठे होणार आहेत, डेटा सेक्शन मध्ये. म्हणजे डेटा सेक्शन मध्ये ग्लोबल व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल हे दोन टाईपचे व्हेरिएबल आपण स्टोअर करतो. थर्ड पार्ट आहे हीप सेक्शन. तर हीप सेक्शन मध्ये आपण न्यूली क्रिएटेड मेमरी किंवा न्यूली एखादी अपडेट झालेली जी व्हॅल्यू असेल, डायनामिकली अपडेटेड व्हॅल्यू, ती आपण हीप सेक्शन मध्ये स्टोअर करतो. आता ह्या प्रोग्राम मध्ये बघा, आपण r इज इक्वल टू p प्लस q लिहिलंय. सो p ची व्हॅल्यू किती आहे 20 आणि q ची व्हॅल्यू आहे 25. जेव्हा तुम्ही प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आणि ज्या वेळेला तुमची r ची व्हॅल्यू p प्लस q कॅल्क्युलेट होईल, ऍट दॅट टाइम युअर r बिकम्स 45. तुमची r ची व्हॅल्यू काय झाली, पहिल्यांदा तुम्ही फक्त r ला डिक्लेअर केलं होतं, आता r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाल्यावर ती व्हॅल्यू अपडेट झाली. सो दिस व्हॅल्यू इज स्टोअर इनटू युअर हीप सेक्शन. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा स्टॅक पार्ट. तर स्टॅक सेक्शन मध्ये काय स्टोअर होतं, जो काही तुमचा प्रोग्राम आहे त्यामध्ये लोकल व्हेरिएबल स्टोअर केलेले असतात. तर ह्या प्रोग्राम मध्ये लोकल व्हेरिएबल कोणते आहेत, इंटिजर p, इंटिजर q आणि इंटिजर r. हे काय आहेत तुमचे लोकल व्हेरिएबल. The variables declare inside your main function that is called as global variable. तर ह्या ग्लोबल व्हेरिएबलला स्टोअर कुठे केलं जातं, स्टॅक सेक्शन मध्ये स्टोअर केलं जातं. सो प्रोसेस मेमरी इज डिवायडेड इंटू 4 डिफरंट पार्ट्स, स्टॅक, हीप, डेटा अँड टेक्स्ट. स्टॅक मध्ये आपण काय स्टोअर करतो, लोकल व्हेरिएबल. हीप मध्ये काय केलं जातं स्टोअर, जे काही डायनामिकली अपडेटेड ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण स्टोअर करतो हीप सेक्शन मध्ये. नेक्स्ट पार्ट आहे डेटा सेक्शन. त्या डेटा सेक्शन मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल स्टोअर केले जातात. आणि फोर्थ पार्ट होता टेक्स्ट सेक्शन. तर टेक्स्ट सेक्शन मध्ये जो काही कंपायलेशन नंतरचा जो प्रोग्राम आहे तो स्टोअर करणार आपण टेक्स्ट सेक्शन मध्ये. दॅट इज कॉल्ड एज प्रोसेस मेमरी. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा प्रोसेस स्टेट.
तर प्रोसेस स्टेटमध्ये कोणत्या स्टेट इन्व्हॉल्व आहेत, त्यांचं काय डिस्क्रिप्शन आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रोसेस स्टेट काय आहे ते लर्न करू शकता. थँक्यू.